नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी महामार्ग प्रकल्पाबद्दल माहिती घेणार आहोत। पुणे ते संभाजीनगर प्रवास आता होणार जलद आणि सोयीस्कर। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या मतांमध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा। सेक्शन 1 प्रकल्पाची ओळख। पुणे ते शिरूर प्रवास सध्या 2 ते 2.5 तास लागतो, पण नवीन उन्नत महामार्गामुळे हा वेळ फक्त 45 मिनिटांवर येणार। राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत 54 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाला मंजुरी मिळाली आहे। हा प्रकल्प पुणेकरांसाठी तसेच मराठवाड्याच्या नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे। सेक्शन 2 खर्च आणि कामाचे स्वरूप। या प्रकल्पासाठी 7,515 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। हा महामार्ग बांधा, वापरा, हस्तांतरित करा म्हणजेच BOT तत्वावर बांधला जाणार आहे। प्रकल्पाचे काम 2 टप्प्यांमध्ये होईल। पहिला टप्पा पुणे ते शिरूर उन्नत महामार्ग, दुसरा टप्पा शिरूर ते छत्रपती संभाजीनगर। सेक्शन 3 टोल आणि प्रवाशांचे फायदे। केंद्र सरकारच्या 2008च्या टोल धोरणानुसार या महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांकडून टोल आकारला जाईल, मात्र टोलच्या मोबदल्यात प्रवाशांना मिळणार जबरदस्त फायदे। वेळेची बचत होईल, प्रवास अधिक जलद होणार आहे, इंधनाची बचत होणार आहे, पेट्रोल डिझेलवर खर्च कमी होईल, अपघातांचे प्रमाण घट होतील, प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे। सेक्शन 4 महामार्गाचा सामाजिक आणि आर्थिक प्रभाव। पुणे नगर मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार। औद्योगिक, सामाजिक आणि पर्यटन विकासाला गती मिळणार। शिरूरसारखे उपेक्षित भाग आता मुख्य प्रवाहात येणार। उद्योगधंदे, शेती विकास, नवीन वसाहती वाढण्याची शक्यता होणार आहे। पुणे एक्सप्रेसवे 2025 हा प्रकल्प महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहे। पुणे आणि मराठवाड्यातील संबंध आणखी मजबूत होतील आणि प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल। तुम्हाला हा प्रकल्प कसा वाटतो? याचा फायदा कोणाला सर्वाधिक होणार आहे? कमेंटमध्ये तुमचे विचार कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। जर तुम्ही आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या अपडेट मिळत राहतील। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।